हा भारत आपला धर्मनिरपेक्ष आहे आणि अशा या भारतात आपण अत्यंत आनंदाने गुणगोविंदाने राहतोय. हा तुम्हा माणसासाठी एक वेगळाच अभिमान आहे. या भारतामध्ये आपण जर पाहिलं तर नाना विविध भाषा आहेत, नाना विविध आचार विचार आहेत, नाना विविध खेळ आहेत, नाना विविध प्रथा आणि परंपरा आहेत, नाना विविध उत्सव आहेत, सण आहेत, परंतु या सर्वांमध्ये मात्र एक एकी आहे आणि त्या एकीचंच बळ म्हणून आपण संपूर्ण भारताला पाहतो आहोत. आणि इथे या पलाव मधील या लेक शोर ग्रीन मधील या सर्व मित्रमंडळींमध्ये या एकीचं बळ आपल्याला दिसतंय, ही धर्मनिरपेक्षता आपल्याला दिसते, इथे सार्वभौमता आपल्याला दिसते आणि इथे खऱ्या अर्थानं हे सर्व मित्रमंडळी एकत्रित येऊन लेक शोर प्रीमियम आगाज दुसरा प्रीमियर लीग पर्व द्वितीय या ठिकाणी मोठ्या थाटामाटात या ठिकाणी पार पाडतायत. सर्वांचं मनापासून हार्दिक 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 स्वागत आणि पुनश्च एकदा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. कृपया जल्द से जल्द यहाँ पर आ जाइए. आणि आताच आपण ज्या बिर्याणीवरती खरं तर ताव मारलाय ते हॉटेल मल्लू मॅजिक या हॉटेल मधून आपल्याला ती प्राप्त झालेली आहे. आणि या हॉटेलचे सर्व राम सर, सागर सर आणि नवीन सर या आहेत. या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक असा आभार भरल्या पोटी अक्षरशः. तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकासाठी ही मॅच या ठिकाणी आहे. LHG प्रवाह वर्सेस LHG वॉरियर्स. सर्वप्रथम टॉस नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय तो LHG वॉरियर्सच्या संघानं आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही त्यांचे सलामीचे फलंदाज या ठिकाणी बॅटिंग क्रीज वरती आपल्याला दिसत आहेत. दोन्ही सलामीचे फलंदाज या ठिकाणी स्ट्राइक वरती करण आणि नॉन स्ट्राइकला आहे तो शावलिन. तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकासाठीचा हा सामना अमोलने चांगला बॉल टाकलाय. टप्पा पडला, उसळी घेतली तिथे क्षेत्ररक्षक थोडस चूक होते. जेलदान होतोय जमिनीला आणि जीवनदान मिळतंय इथे करणला. आणि या ठिकाणी या धावाचे श्री गणेश सुद्धा होतो. वा वा, एक नंबर टप्पा. आणि आपला
आयकॉन प्लेअरला जीवनदान भेटलंय मित्रांनो, हे जीवनदान खूप भारी पडेल. ऑफ साइडला तटावलाय तिथे तिथे क्षेत्ररक्षक आहे, थोडस मिसफीड होते तिथे, दुसरा क्षेत्ररक्षक येऊन दूरवरून पकडेल तोपर्यंत 2 धावा इथे धावून काढले. निश्चित 2 धावा भेटतील. अमोल वर्सेस शावलिन. वा वा वा, आम्हाला एक चांगला खेळ बघायला भेटतोय. वा वा वा, जसं या ठिकाणी उत्कृष्ट उडवला चेंडू आणि या ठिकाणी थोडस मिसफील्ड होतं. मखदूम फटका बिरकावून दिला तिथे, बिरकावून दिलाय 6 धावांसाठी. उत्कृष्ट षटकार. करण ठोंबरे यांच्यासाठी परत एकदा फटका मारण्याचा प्रयत्न पण चुकलेला आहे. 1 धाव मिळालेली आहे. ओव्हर झालेली आणि 1 ओव्हर नंतर 15 धाव संख्या झालेली आहे. 1 ओव्हर 15. चला कृपया स्पीडअप करायचं, अंपायर कृपया स्पीडअप करायला लावायचं फटाफट फटाफट. पुढचं षटक टाकण्यासाठी येत आहे प्रदीप शर्मा. वैयक्तिक पहिलानी संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय प्रदीप शर्मा. या ठिकाणी काय कामगिरी करावी लागेल इथं सर, काय वाटतं तुम्हाला? हे तृतीय जे पारितोषिक कोणत्या संघाला मिळू शकतं, कोणता संघ जास्त दावेदार आहे सर या ठिकाणी? मला तर योगेश सांगळेंच्या संघावरती पूर्ण विश्वास आहे की तेच 3ऱ्या नंबरचं बक्षीस जिंकतील. वाह, तुमची बिर्याणी पक्की म्हणजे. नक्की नक्की. आणि म्हणून म्हणतो की आयोजकांनी कायम कधी पण एकदम बॅलन्स भूमिका घेतली पाहिजे. इथे काय होतं, इथे काय होतंय, मोठा मासा गळाला लागलाय, बाहेर जेल लागतंय आणि यष्टी रक्षक तिथे जेल पकडतोय तो. सौरव यांनी उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे. आणि परत एकदा येतात हरेश आचार्यजी ऑन पब्लिक डिमांड. हरेश आचार्यजी मागच्या मॅच मध्ये विस्फोटक अशी फलंदाजी केलेली आहे त्यांनी. निश्चितच सर, मागच्या मॅच मध्ये विस्फोटक फलंदाजी केलेलीच आहे आणि मी निश्चितच आयोजकांचं सुद्धा कौतुक करेल की त्यांच्या खेळीला काय दाद दिली. या व्यासपीठावरती येऊन त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार सुद्धा केलेला आहे. खरोखरच आपल्या संपूर्ण आयोजकांना मनापूर्वक धन्यवाद. आल्याच एक फटका असा फटकवलेला आहे त्यांनी आणि हा 4 धावांसाठी. म्हणजे हरेशजी मागच्या मॅचचाच फॉर्म पुढे कंटिन्यू करतायत असं वाटतंय. निश्चितच मॅच मध्ये पहा हरेश जी काही चांगली कामगिरी केली होती ना, आता पहा चौकार खणखणीत खेळतात. त्यांच्याकडे मला वाटतं वय हे फक्त आकडा आहे त्यांच्यासाठी, वय फक्त आकडा आहे.
ऑफ साईडला चांगला तटवलाय तिथे सर. लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक धाव. या एका धावेसरची जर धाव संख्या फलकावरती आपण नजर टाकली तर या ठिकाणी आमचे स्कोरर 20 धावा झालेले आहेत एका मोबदल्यात. तो पकडलेला आहे. वा सर, खरोखर क्रिकेटमध्ये आपण पाहू शकाल तर भाऊ बरेच खेळतात. बरेच खेळतात भाऊ. घरी झाल्यानंतर बहुतेक त्यांचा सत्कारच होत असेल. आमचा एलजी क्रिकेट क्लब हा एक सगळ्या भावांचा असा ग्रुप आहे. सगळे एकमेकांचे भाऊ आहेत तिथे. वा वा वा, सुंदर, अगदी सुंदर विचार आहेत सर आपले, खरोखरच. आणि खरोखर एलजी जे सर्व मित्रमंडळी आहेत एकमेकांना जीवाला जीव देणारे मित्रमंडळी आहेत. अक्षरशः नक्की जीवाला जीव देणारी मित्रमंडळी आहेत तिथे खरंच. पुढचा चेंडू प्रदीप शर्मा शावलिन यांच्यासाठी. फसवलेला, वेगामध्ये बदल करून फसवलेला आहे शर्मा यांनी. निश्चितच सर, आपल्या मित्रमंडळींबद्दलच मी या ठिकाणी सांगत होतो की हे दुसरं पर्व आहे. खरं तर या ठिकाणी स्कोर कार्डवर जर पाहिलं तर 2 षटकानंतर धावा झाले त्या 1-22 संघ एलजी वॉरियरच्या संघाच्या. बद्दल तुम्हाला काय? नक्कीच उत्कृष्ट असं तो कीपिंग करतो, बॉलिंग टाकतो, बॅटिंगही करतो तो. आणि पुढचं षटक टाकण्यासाठी स्वतः सर्वच येत आहे. आणि म्हणूनच निश्चितच जरी वय झालं ना तरी सर आपल्या इथे या मैदानामध्ये कायम खेळलं पाहिजे, असं नाही कुठे थांबलं पाहिजे. आणि त्यांची जर एनर्जी पाहिली तर खूपच एनर्जी आपल्याला दिसते. पुढचा चेंडू सौरव घेऊन येत आहेत हरेश जींसाठी. चला कृपया स्पीडअप घ्या. आपल्याला फायनलच्या सामन्यापर्यंत सुद्धा पोहोचायचे पटकन. फटका खेळायचा होता ऑन साइडला, फटका जातोय पाठीमागे. यष्टीरक्षकाला बीट करत पाठच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत येईल. चौकार मारायचा होता सर. चौकार मारायचा होता आणि गेलेला आहे चौकार सुद्धा. निश्चित काम तर फते झालेलं आहे, फक्त मार्गाने वेगळं गेलं एवढंच काय झालेलं आहे. मार्गाने गेलेला आहे. सौरव थोडा नाराज होतोय. उत्कृष्ट चेंडू टाकला होता त्याने. निश्चित सर, याच्यावर जर मला सांगायचं झालं एक तर तुम्ही हाताने जेवा नाही तर चमच्याने जेवा. जाणार तर पोटात. अगदी बरोबर आहे, तसंच झालेलं इथे, असं काही म्हणायला हरकत नाहीये सर. आणि इथे बालक वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्व बालकांचे खऱ्या अर्थाने हे उद्याचे भावी क्रिकेटर आहेत, आपल्या पालावाचे नाव रोशन करणारे आहे सर. हे एलजी क्रिकेट क्लबची पुढची पिढी आहे ही आता. आणि यांना घडवणं सुद्धा खरं तर आपलं आद्य कर्तव्य आहे सर. नक्की. कारण कोणीतरी आपल्या हातात पण बॅटी दिल्या होत्या, बॉल दिले होते, म्हणाले होते खेळा थोडंफार आहे की नाही. ते 100 बॉल खेळायचे, आपल्याला एखादं तरी खेळायला द्यायचे काही काय होईना, बरोबर की नाही. योगेश सांगळे काहीच नाराज दिसतात. योगेश सांगळेंना सध्या देहबोली त्यांची सध्या नाराजीचा सूर आहे. त्याने फायनल मध्ये प्रवेश नाही भेटलेला, त्यामुळे थोडं ते समजू शकतो आपण त्यांना. ओहो, उंचावून मारण्याचा फटका खेळत होते परंतु इथे निश्चित बीट होत आहेत आणि निर्धाव चेंडू येतो. इथे एक बाउन्स, 1 बाउन्स दिलेला आहे अंपायरनी. धाव संख्या फलक जर आपण पाहिला तर 26 धावा 1 बाद. षटक क्रमांक चालू आहे, तिसरा प्रगती पथावरती आहे सर. वाईट चेंडू अवांतर धावेमध्ये भर पडताना. निश्चितच माझ्या मते या अंपायरने निश्चित गोटे अंपायरला पाहिलेला आहे. युट्यूब वरती त्याचे फॉलोवर असणार आहेत आणि त्यांची अंपायरिंग त्यांना आवडत असतात 100%. आमच्या अंपायर असतील त्यांना ते जाणवलं असेल कदाचित. पुढचा चेंडू स्विंग अँड मिस. आणि अमोल मग तुमचं करावं तेवढं कौतुक थोडे आहे. बॅटिंग करतो, बॉलिंग करतो, फिल्डिंग सेट करतो आणि आता कीपरच्या भूमिकेत सुद्धा तोच आहे.
म्हणजे योगेश सांगलींना काही करायची गरजच नाहीये. कॅच थोडक्यात कॅच सुटलेला आहे. अमोल मगदुमची थोडी नाराजी फिल्डर कडून. अपेक्षित असं त्यांना साथ मिळत नाहीये फिल्डर्स कडून. चला पुढचा चेंडू सौरव यांचा हरेश यांच्यासाठी. परत एकदा जोरदार फटका म्हणला. कॅच पकडून परत एकदा कॅच ड्रॉप झालेला आहे. हर्षदने कॅच सोडलेला आहे. गोलंदाज थोडेसे नाराज आहेत कारण फिल्डर कडून त्यांना म्हणावी तशी साथ मिळत नाहीये. क्रिकेटमध्ये सर साथ महत्वाची आहे. तुम्ही सांघिक कामगिरी केली तरच तुम्हाला तो विकेट मिळू शकतो. काय बोलताय? बरोबर. सांघिक कामगिरीशिवाय मॅच जिंकणं मुश्किल आहे. फक्त बॉलरने बॉल चांगले टाकून उपयोग नाहीये. फिल्डरने सुद्धा तशी साथ दिली पाहिजे. इथे काय होईल पाहावं लागेल. इथे लेग साइडला घुमावून मारलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत पकडतील. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. ते हर्षदच्या माध्यमातून 2 धावा इथे धावून काढलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने या ठिकाणी आणि LSG पेसर्सचे ओनर आहेत जितेंद्र पांडे यांनी गौतम सिंग यांच्यासाठी एक बक्षीस जाहीर केलेलं आहे 501 रुपयाचं. उत्कृष्ट असा झेल त्यांनी घेतला होता मागच्या मॅच मध्ये आणि त्याच्याबद्दल जितेंद्र पांडे यांनी 501 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. निश्चितच सर तो झेल घेतलेला आहे ना युट्यूब लाईव्ह वरती जर पाहिलं ना टर्निंग पॉइंट होता सर तो. निश्चितच तो झेल घेतला होता. त्याच्यानंतर त्यांचं जे स्कोर गाडू ते नजर टाकले तर 35 धावा 32 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पुढचं षटक घेऊन येतोय प्रदीप शर्मा हरीश आचार्य यांच्यासाठी. आचार्य विनोबा भावे. आचार्य प्रल्हाद केशवत्रे. आणि जुने ऋषीमुनी असतात ना त्यांना पण आपण आचार्य म्हणायचं. आचार्य खरं तर इथे पदवी आहे त्यांच्या तत्वज्ञानाची, त्यांच्या जनतेसाठी कर्तृत्व करणाऱ्या कामाची. आणि आधुनिक आचार्य आपण म्हणतो ते प्रल्हाद केशवत्रे सुंदर लेखक आहेत. पुढचा चेंडू प्रदीप शर्मा पटकवून दिलेला आहे पण एक धावेसाठीच फक्त. प्रदीप शर्मा आपल्या गतीमध्ये परिवर्तन करताना. शॉर्ट लेन चेंडू होता सर. टप्पा पडल्यानंतर काहीसा ऑफ साइडला आला तो बॅट्समॅनने ओळखला आणि प्रचंड तडाखा. शावलीने मजबूत प्रथम मस्त शॉट मध्ये गॅप काढलेला आहे. पण चांगला बॉल होता सर. निश्चितच चांगला बॉल होता. आमचे बंधूही पाठवून सांगतात आम्हाला खूपच चांगला बॉल होता. बॉल खरंच बॉल होता पण बॅटिंग त्याच्यापेक्षा उत्कृष्ट झाले. बरोबर गॅप काढलेला आहे. नाही सर क्रिकेटमध्ये पाहताना रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केव्हा होतं जेव्हा चांगला बॉल, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण हे येईल तेव्हा तर रसिक प्रेक्षकांचा आनंद होतो. युट्यूब वरती पाहणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांना तेव्हा आनंद मिळतो आणि मला निश्चित अभिमान आहे. परत एकदा फटकावलेला आहे. सुभाष कडे गेलेला आहे बॉल. खरंच मी आता जे सांगत होतो की LSG क्रिकेट क्लब मधील सर्व खेळाडू हे आपले अत्यंत गुणी आहेत. त्याचबरोबर अत्यंत अनुभवी सुद्धा आहेत आणि अत्यंत घातक असे सुद्धा आहेत. मोठे मोठे फटके घेण्यामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण करण्यामध्ये, चांगली गोलंदाजी करण्यामध्ये. स्विंग अँड मिस. काहीतरी सर इथे परिवर्तन होताना दिसतंय. स्लोअर 1 चेंडू या ठिकाणी आला होता. त्याला ओळखू शकले नाहीत. पड नाही पाए. अनफड हो गए. सुनील सावंत दादा यांनी स्टेज कडे यायचंय. पुढचा चेंडू कट केलेला आहे त्यांनी परत गॅप मध्ये. आणि योगेश सांगळे एकदम तात्काळ आपण तिकडे उजवीकडे जाऊन त्यांनी बॉल पकडलेला आहे. खरंच योगेश सांगळेंचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे. एका संघाचे मालक, एका संघाचे कॅप्टन सगळं एकदम अशी मोठ बांधून आणलेली आहे त्यांनी संघाची. सगळ्या संघाला बांधून ठेवणं एवढं सोपी गोष्ट नाहीये जे योगेश सांगळे यांनी लिलया पेरलेली आहे ती गोष्ट.
आणि खरोखरच हा जो खेळाडू आहे सर त्याला खेळण्याची सुद्धा आवड आहेच आहे, नक्की, नक्की. परंतु मराठी सांस्कृतिक समिती किंवा मराठी संस्कृती जपण्याचं आणि त्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये हिरिरीनं भाग घेण्याचं ती आवड सुद्धा त्यांना आहे. मग नक्की, धार्मिक नक्की. भावना असेल, अभंगन कीर्तन असतील किंवा शिवमंदिरामधील मोठे मोठे कार्यक्रम असतील, अक्षरशः जागृत नक्कीच. पद्धतीने त्या ठिकाणी ते उपस्थित हो असतात. नक्की नक्की. सामाजिक जीवनामध्ये तर ते एकदमच अग्रेसर असतात. जागरण असू दे, गोंधळ असू दे, हळदी कुंकू असू दे, नाव ठेवायचं, नाव ठेवण्यात तर त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. शैलेश घेऊन येतोय पुढचं षटक. सॉरी, हार्दिक माफ करा, हार्दिक घेऊन येतोय पुढचं षटक हरेश यांच्यासाठी. तिकडे लेग साईडला तटवलं, तिथे एक धाव तर मिळते, स्वतः बॉलवर तिथे जाऊन थ्रो करतील आणि एकाच धावेवर तिथे समाधान मानावं लागतंय सर. पहा सर, संपूर्ण मित्रमंडळी तुमची आपली आहेत आणि आवरेला सोसायटी मधील हा खरं तर हा गोलंदाज आहे. आताच आम्हाला माहिती मिळालेली आहे. नाव आहे हार्दिक शुभेच्छा असतील सर आवरेला सोसायटीकडून आपल्याला मनपूर्वक. परत एकदा जोरदार बिग अपील. अपील केलेला आहे अंपायरचा निर्णय अंतिम राहील. कृपया दोन्ही अंपायर आपापसात चर्चा करा आणि निर्णय आमच्यापर्यंत कळवा. रेड्डी सर दोघांमध्ये चर्चा करा बात कर लीजिए आणि जो निर्णय असेल तो कळवा. अंपायरचा निर्णय अंतिम राहील, कोणीही त्यांच्याशी वाद घालू नये. तुम्हाला हे अमोल मखदूम नावाचा जो खेळाडू आहे, उत्कृष्ट असा खेळाडू आहे तो. जे सर्व काय सुंदर खेचलाय तिथे सर ऑन साइडला, तिथे मिड ऑनला तिथे क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत तिथे धावा मिळतील. हलकासा ओव्हर तर सुद्धा झाला होता आणि इथे अष्टपैलू खेळाडूचं सर हे अमोल उदाहरण म्हटलं तरी अमोल मखदूम असेल. अमोल मखदूम मी जेव्हा पण बघतोय ना ते आपल्या कॉमेंट्रीच्या बाजूलाच असतात अगदी. बहुतेक त्यांना आपल्याला काहीतरी इशारा वगैरे करायचा असेल कदाचित ते याच क्षेत्रात जास्त करून फिल्डिंग करतायत. नक्कीच. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सेट करणे, कमेंट देणे, सगळ्यांच्या मध्ये अमोल मखदूम अग्रेसर असतात नेहमी. वाईट अंपायर बघा. अंपायर हा काय कौशल्य आहे त्यांच्याकडे, त्यांच्याकडे वेगळंच कौशल्य आहे. खरं आपल्या पलावातले गोटे अंपायर असं म्हणायला काही हरकत नाही. महाराष्ट्रातला गोटे अंपायर सर्वांना माहिती आहे आणि पलावातला हा गोटे अंपायर आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. फक्त डान झाला पाहिजे आपली अपेक्षा आहे. परत एक अखिल गंगवार, एक उभरते असं अंपायरांचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. निश्चितच आपले या ठिकाणी असलेले ऑफिशियल दोन अंपायर सुद्धा हैराण झालेले असतील की आमचा धंदा बंद करतायत की काय हे अंपायर. आपले ऑफिशियल अंपायर अखिल गंगवार आणि जनार्दन रेड्डी सर हे सुद्धा सगळ्या कामामध्ये अग्रेसर असतात. मॅनेजमेंट असेल नाही, परंतु सर रेड्डी सर पहा त्या ठिकाणी हात असे बांधून आहेत की जणू काही एखाद्या व्याख्यानाला एखादं अत्यंत गुणवान व्याख्याता आहे आणि त्याचं शांतप्रमाणे व्याख्यान ऐकतात, या आविर्भावात ते त्या ठिकाणी उभे आहेत. वादळापूर्वीची शांतता असते ते तसं काम आहे सर. परत एक कॅच, थोडा अवघड असा कॅच होता, सोडलेला आहे. आणि ते मंडपामध्ये बिर्याणी आलेली आहे. जे कोणी जेवण करायचं राहिलेले असतील त्यांनी ताबडतोब इथं मंडपामध्ये यायचंय. नॉनव्हेज बिर्याणी आलेली आहे. मिस्टर जिनी जयस्वाल, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन आहेत. फटका सरळ खेचलाय, समालोचक कक्षाकडे अक्षरशः सलामी देणार आणि अमोलने काय केले, सुंदर क्षेत्ररक्षण.
मिश्राने प्रत्येक षटकारासाठी 1001 रुपयांचं बक्षीस लावलेलं आहे. अमोल सर खरोखरच एक मोठं नाव आहे आपल्या पलावा प्रीमियर लीग मधलं. आयोजनामध्ये त्यांचं बहुमूल्य असं योगदान असतं सर. आणि संदीप कातोरे यांनी सुद्धा 1001 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. रामकुमार यांच्याकडून 1001 म्हणजे प्रत्येक षटकारासाठी जवळजवळ 3000 रुपयांचं बक्षीस लागलेलं आहे. म्हणजे नवीन पॉकेट त्यांना विकत घ्यावं लागेल पैसे ठेवण्यासाठी बहुतेक सर. आणि आपण त्यांच्या डिग्गीमध्ये ठेवू शकता. ग्लान्स करून सिंगलचा प्रयत्न होता पण नाही. ओव्हर. ती बिर्याणी हॉटेल मल्लू मॅजिक रारा आणि याचे सर्व आहेत. राम सर, सागर सर आणि निविन सर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा बिर्याणी या ठिकाणी आलेली. ज्यांना कोणाला खायची असेल व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन्स आहेत. नक्की त्यांनी त्या ठिकाणी या टुर्नामेंटसाठी बऱ्याचशा लोकांनी खरंच खूप मदत केलेली आहे. जसं की आपल्या ट्रॉफीज असेल, निशांत लाहा म्हणून आमचे मित्र आहेत ते ट्रॉफीसाठी निशांत लहान यांनी मदत केलेली आहे. जसे दोन्ही वेळच्या जेवणासाठी रामकुमार असतील, नवीन असेल, सागर असेल. त्याच्यानंतर टी शर्टसाठी आपले गावचे माजी सरपंच हनुमानदादा ठोंबरे यांनी मदत केलेली आहे. दोन्ही दिवसाचा उत्कृष्ट नाश्ता आपल्याला मिळाला जितेंद्र पांडे यांच्याकडून. अमोल कडाले यांचं सुद्धा आमच्यासाठी खूप खूप नेहमीच योगदान असतं. त्यांनी या ग्राउंडचे जे तुम्ही बसताय बघताय हे ग्राउंड अमोल कडाले यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्यासाठी. पुढचा चेंडू मानस. एक धाव घेतलेले, दुसऱ्याचा प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव ही कंप्लीट झालेली आहे. आपण हे जे यूट्यूब लाईव्ह बघतो, आपले यूट्यूब लाईव्हचे दोन स्पॉन्सर हरेश आचार्य जे स्ट्राईक वरती आहेत ते, आणि संकेत बने एक LICचे ऑफिसर आहेत, त्यांच्याकडून आपल्याला यूट्यूब लाईव्ह साठी योगदान भेटलेलं आहे. तर हे जे आपले सगळे स्पॉन्सर आहेत त्यांचं LIG क्रिकेट क्लब तर्फे मनपूर्वक आभार. मैदानामध्ये आता पाहूयात काय होतंय. या ठिकाणी समीकरण येऊन पोहोचले. आता 46 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत आणि 2 विकेट झट गेलेले आहेत. आपले हे जे ज्या बॉल वरती आपण खेळतोय, जे बॉल वापरतोय आपण सगळे आज आणि काल ज्या मॅचेस झाल्या त्यासाठी जे सगळेच्या सगळे बॉल आहेत ते आपले परम मित्र दिलीपजी मिश्रा यांच्याकडून मिळालेले आहेत. तर मंडळ त्यांचंही खूप खूप आभारी आहे. त्यांचा सत्कारही करूया आपण. दोन धावा घेतलेल्या आहेत. अमोल कडाले बघा, अमोल कडाले सुद्धा जीवाच्या आकांताने धावतायत. नाही, निश्चितच त्यांना माहिती खूप मोठी. अजून एक अपडेट अशी आहे की हरेश जी सकाळपासून आउटच झालेले नाहीयेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हरीश साठी. संपूर्ण रेकॉर्ड जर पाहिला तर त्यांच्या बॅट मधून 100 धावा आलेल्या आहेत इथे. हरेशजींसाठी अजून एक अपडेट आहे. हरेशजी सकाळपासून आउट झालेले नाहीत आणि त्यांच्या नॉट आउट 100 कंप्लीट झालेले आहेत. हरेश यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांकडून हरेश साठी. हरेश सर सकाळपासून 100 रन्स बनवले आणि ते अजूनही आउट नाही झालेले. 57 वर्षांचा तरुण मैदानात खेळतोय. तिन्ही मॅच मध्ये हरेशजी नॉट आउट राहिलेले आहेत आणि ही त्यांची तिसरी मॅच. 100 पेक्षा जास्त धावा त्यांनी कंप्लीट केलेल्या आहेत. आणि एवढं खेळून अजून त्यांच्यामध्ये बघा जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, क्रिकेटसाठी जे प्रेम आहे
आता या ठिकाणी बॉल झालेले आहेत ते दो शेवटचे बॉल दोन बॉल बची हुई है, 4 बॉल हो गई है, लास्ट 2 बॉल बची है ये इनिंग की। माफ करा एक बॉल बाकी आहे, माफ करा, थोडा टेक्निकल ग्लिच आहे आपला, थोडं सिस्टम स्लो आहे इकडे। हवेत झेल उडलेला आहे। ओ हरेश जी आज पहिल्यांदा आउट झालेला, आज दिवसभरामध्ये नॉट आउट, सॉरी माफ करा, अंपायरने आउट दिलेलं नाहीये त्यांना। 0 रन, ही लास्टची रन नाहीये, 0 रन। अमोल कडाले हे रनआउट झालेले आहेत, अमोल कडाले रनआउट झालेले आहेत आणि हरेश आचार्य नॉट आउट, मोर दॅन 100 रन्स, बिग प्लोर्स फॉर हिम। ठरवा काय करायचं एकदा नक्की, कोण आउट आहे कोण नॉट आउट आहे। मला वाटतं हरेशजींसाठी खरंच खूप टाळ्या झाल्या पाहिजे, त्यांचा मनपूर्वक अभिनंदन सर तुमचं। परत चला पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहाल तर या ठिकाणी धावा झालेल्या आहेत 6 षटकांच्या समोर, तर 52 धावा, 2 विकेट गेलेल्या आहेत आणि विजयासाठी पाहिजेत त्या 53 धावा विजयासाठी। तर इथे एलएची प्रवाह या संघाला बनवायच्या त्या 53 धावा, 6 षटकांमध्ये या 53 धावा ते कशा पद्धतीने बनवू शकतील ते मात्र आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल आणि खरोखरच कौतुक करावं लागेल ते हरीश सरांचं। काय सुंदर बॅटिंग केलेली सर, नक्की तोड नाहीये त्यांच्या बॅटिंगला, खरंच तो नाही, तरुणांना सुद्धा लाजवेल अशी त्यांनी बॅटिंग केलेली आहे आज आणि 3ही मॅच मध्ये ते नॉट आउट राहिलेले आहेत। विहंग जाधव हे आपल्या एलजी क्रिकेट क्लबचेच मेंबर आहेत। विहंग जाधव यांचं एक स्पोर्ट्स शो आहे आपल्या इथे, व्ही स्पोर्ट्स म्हणून, 4 नंबर गेटच्या बाहेर नवीनच असं व्ही स्पोर्ट्स म्हणून चालू आहे। क्रिकेटच्या रिलेटेड, स्पोर्ट्स रिलेटेड सगळ्या वस्तू तिथे आपल्याला योग्य दरात भेटतात आणि त्यांच्याकडून एक अशी अनाउन्समेंट आले, एमर्जिंग प्लेयर्स, जे आपल्या इथे एमर्जिंग प्लेयर्स आहेत, जे कमी वयाचे चांगले उत्कृष्ट कामगिरी करतात, अशा एमर्जिंग प्लेयर्ससाठी त्यांनी बॅटचं अनाउन्समेंट केली होती कालपास। तर आतापर्यंत 3 बॅट्स आतापर्यंत जिंकलेले आहेत एमर्जिंग प्लेयर्सनी, त्यामध्ये आहे करण, हार्दिक आणि विनायक। टाळ्या झाल्या पाहिजे त्या तिघांसाठी। खरं तर करण, हार्दिक आणि विनायक यांनी त्यांच्या बॅट्स इथून कलेक्ट करायच्या स्टेज पासून, आणि मी हरेशजींना विनंती करेन की हरेशजींच्या हस्ते त्या बॅटचं वितरण केलं जावं। नाही निश्चितच सर, व्ही स्पोर्ट्सचं खऱ्या अर्थानं मनापासून कौतुक केलं पाहिजे। खरं तर दुकान टाकणं सोपं आहे, परंतु क्रीडा रसिकांना प्रोत्साहन कशा पद्धतीने आपल्याला देता येईल हे सुद्धा तितकंच पाहणं महत्वाचं आहे। नक्कीच केवळ व्यवसाय हा या बाबतीमध्ये विहंग नेहमीच पुढे असतो आणि त्याच्या स्पोर्ट्स, व्ही स्पोर्ट्स जे नुसतं सुरुवात केली, आपल्या सगळ्यांच्या त्याला खूप शुभेच्छा आहेत की बाबा त्यांचा खरंच पुढे मोठं शोरूम मध्ये कन्वर्जन होऊ दे, आपण सर्व त्यांच्या बरोबर असोच। निश्चितच संपूर्ण पलावा इतका मोठा परिसर आहे आणि बॅट बॉल हे प्रत्येकाला अगदी नितांत गरजेचे आहे आणि जर जवळ दुकान असेल तर कोणी त्याच दुकानात जाणार प्रश्नच नाहीये सर। हो, आणि अगदी माफक दरात तिथे सगळ्या स्पोर्ट रिलेटेड गोष्टी उपलब्ध आहेत। विहंग असतील, विहंगचे वडील असतील, जाधव काका, हे नेहमीच आपल्याला मार्गदर्शक राहिलेले आहेत। नाही खरोखर सर, पलावात आपण पहिला आलतो 5 वर्षांपूर्वी, तर कुठे काय दुकान आहे काही माहित नव्हतं, पण आता पहा स्पोर्ट्सचं दुकान आपल्या गेटच्या बाजूला येत आहे। की नक्कीच,
भाजीवाले बाजूला आहेत, पाणीपुरीवाला बाजूला आहे, आपल्याला दुधावाला बाजूला आहे, सर्व अगदी हाकेच्या अंतरावरती झालेला आहे आणि पलावा सुसज्ज झालेला आहे सर. नक्की नक्कीच. आणि पलावामध्ये एक चांगलं स्पोर्ट्सचं दुकान एक मिसिंग होतं, त्याची कमतरता पूर्ण केलेली आहे वियांग जाधवने. तर त्यांच्या व्ही स्पोर्ट्ससाठी आपल्या सगळ्यांच्याकडून शुभेच्छा. टोटल 97 सिक्स लागलेले आहेत. 97 सिक्सेस आर ऑलरेडी सिटेड इन दिस ग्राउंड. ओनली 3 सिक्सेस आर रिमेनिंग टू कंप्लीट 100 सिक्सेस. नाही निश्चित सर, फायनलचा सुद्धा सामना बाकी आहे. तर स्विंग अँड मिस आणि जवळजवळ 48 कॅच घेतलेले आहेत. त्याच्या हाफ सेंचुरी व्हायला पण 2 कॅचेस फक्त बाकी आहेत. रेकॉर्ड रेकॉर्ड आणि रेकॉर्ड अक्षरशः फटकावलेला आहे सुभाष मते यांनी. पाहू शकाल टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात सुप्रसिद्ध असलेला गोट्या अंपायर अखिल गोट्या. स्प्लिट करण्याचा प्रयत्न पण सिंगल धाव चोरलेली आहे. विहंग यांच्या हातून फिल्डिंग आणि आता स्ट्राइक वर येत आहेत अष्टपैलू खेळाडू अमोल मखदूम. अमोल मखदूम डिस्ट्रॅक्ट होतात. ते डिस्ट्रॅक्ट होतात, छोट्या छोट्या गोष्टींपासून डिस्ट्रॅक्ट होत आहेत अमोल मखदूम. बघा बघा कलाईचा खरंच चांगला उपयोग केलेला आहे त्यांनी. निश्चितच अमोल एक कसलेले फलंदाज आहेत. त्यांनी जाणलं की हा ऑफसाईडचा ऑप्शन चेंडू आहे, टप्पा पाडल्यानंतर काहीशी उसुळे घेतो, याच्यावरती मोठा फटका घेणं योग्य ठरणार नाही आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी हलकासा कट केलाय. स्विंग अँड मिस मस्त लाईन पकडलेली आहे करणने. षटकाची सांगता आमचे अंपायर सांगताय षटक संपलाय. षटक क्रमांक संपलेला आहे ते पहिलं आणि धावा झालेल्या आहेत 10 बिनबाद 10. 10 रन्स आफ्टर 1 ओव्हर विदाउट लॉस. काय वाटतंय सर, पहिली सुरुवातच चांगली झालेली 10 सावंसरची. 6 ओव्हर मध्ये किती धावा बनवू शकता हा संघ? नक्की जोपर्यंत अमोल मखदूम क्रीज वरती आहेत सर त्यांच्या संघासाठी खूप जास्त चान्सेस आहेत. अमोल कडाले यांची टीम सुद्धा मजबूत आहे, त्यांच्याकडे उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. परत परत हरेश सर परत बॉलिंग टाकण्यासाठी येत आहेत. अष्टपैलू खेळाडू काय पहा, आज 5ची मॅच त्यांनी गाजवली आणि ही मॅच तीच गाजवत आहेत या ठिकाणी. हरेश सर पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आहेत. फायनलचे जे आहेत एलजी चॅम्पियन एलजी पेसर्स टीम त्यांच्या रेडी ठेवायचे आहेत. पुढे येऊन फटकावलेला हा चेंडू करणकडे, करण थ्रो दिलेला हरेश यांच्याकडे फक्त 1 धाव. या एका धावेसरशी धाव संख्या फलक या ठिकाणी वधारेल, पुढे जाईल, हळूहळू मोठा होईल. 11 धावा बिनबाद. आता विजयासाठी पाहिजेत त्या
परत एकदा सुभाषने प्रयत्न केला होता फटकवण्याचा पण नाही. दुसरा निर्धाव चेंडू. आता पाहिजे 28 बॉल 42 धावा. फटकावलेला आहे सुभाष मते यांनी आणि सरळ करणच्या हातामध्ये. हरेश आचार्यांची विकेट घेतलेली. हरेश आचार्य बघा, हरेश आचार्य मगापासून आपण बोलतोय त्यांच्यावरती परत एकदा येऊन गोलंदाजीमध्ये सुद्धा आपलं कर्तृत्व ते दाखवत आहेत. एक विकेट घेतलेली आहे पहिल्याच ओव्हर मध्ये. पाचव्या मॅच मध्ये केंद्रबिंदू ठरला मॅचचा हरेश आणि याही मॅच मध्ये केंद्रबिंदू ठरतोय हरेश. या दोन्ही सामन्यांचा मानकरी ठरतोय हरेश आणि या दोन्ही हरेश प्रदीप शर्मा ताबडतोब बल्लेबाज आहेत. प्रदीप शर्मा घातक बॅट्समन. आणि हा जो नवीन बॅट्समन येतो त्याच्याकडे क्वालिटी आहे, गुणवत्ता, मोठे फटके खेळण्याची गुणवत्ता आहे. खरोखर अगदी लिलेया ते पार करतात ग्राउंड. आणि निश्चितच हे सर्व मित्रमंडळी प्रॅक्टिस संगतीच करतात. म्हणून प्रत्येक बॅट्समॅन कोणत्या दिशेला कशा पद्धतीने खेळतोय, कोणत्या बॉलवरती मोठे फटके मारतोय, किती घातक चेंडूवरती सुद्धा मोठा प्रहार करतोय, सर्वांनाच माहिती आहे. नक्की नक्की सर. प्लस पॉईंट मायनस पॉईंट सगळे एलजी क्रिकेट क्लबचे मेंबर असल्यामुळे सगळ्यांचं माहिती आहे प्रत्येकाला. प्लेड केलेला आहे सिंगल रन साठी. एक धाव घेतलेली आहे. निश्चितच जितकं कौतुक केलं त्याच्या पूर्ण विरोधात खेळले का ते सर? नाही, ते निश्चित खेळतात ते, निश्चित सुरक्षित सुद्धा खेळतात. पहिला चेंडू होता त्यांचा. पुढचा चेंडू हरेश आचार्य टू अमोल मखदूम. सर षटकार कधी जातो माहिती का? षटकार आहे ना बॅट मधून नंतर जातो, पण तो सर्वात पहिला मनात गेलेला पाहिजे. बरोबर. प्लॅन करून मारलेला षटकार हा नेहमीच उत्कृष्ट असतो. हरेश आचार्य तिथं दूरवरतून क्षेत्ररक्षक त्याच्यावरती पोहोचतील का? परंतु नाही. शैलेशने चांगला प्रयत्न केला होता, हात मध्ये टाकला होता, हाताला स्पर्श झाला होता, मात्र बॉल हातात. हरेश आचार्य थोडेसे नारळ ते आधीपासून खुणवत होते की मला स्ट्रेट 2 फिल्डर पाहिजेत. ते पहिल्यापासून सांगत होते स्ट्रेट फिल्डर पाहिजेत मला. अनुभवी प्लेयर आहेत खरं तर, सांगितलं होतं आधी. वा वा वा, अमोलच्या बॅट मधून येतो हा खणखणीत रणझणीत षटकार. ओहो, भले 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 भले. चला पटापट खेळा प्लीज. जर त्यांनी आजची मॅच जिंकून दिली तर ते त्यांना बक्षीस देणार आहेत. पुढचा चेंडू घेऊन येतो विनायक टू प्रदीप शर्मा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडे चेंजेस करताना विनायक. पुढचा चेंडू विनायक टू प्रदीप शर्मा. पटकावलेला चेंडू गॅप मध्ये उत्तम पवार बघूया. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण उत्तम पवार यांच्याकडून. 4 धावा अडवलेल्या आहेत त्यांनी, 2 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी.
उत्तम पवार उत्तम पवार हे नेहमीच उत्तम आहेत क्षेत्ररक्षणामध्ये. अष्टपैलू खेळाडू आहे तो. चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, चांगलं क्षेत्ररक्षण निश्चित राहिलेलं आहे आणि बऱ्याच वर्षांचा अनुभव सुद्धा आहे. नक्की नक्कीच टर्फ क्रिकेट मध्ये एक बेताज बादशाह आहेत ते, ऑलराऊंडर. सरळ फटकावलाय चेंडू प्रदीप शर्मा यांनी. एकच धाव मिळेल. परत अमोल मगदुम येत आहेत स्ट्राईक वरती. विनायक यांचा चेंडू अमोल मगदुम यांच्यासाठी. पुढचा चेंडू विनायक अमोल मगदुम यांच्यासाठी. लॉफ्ट कन्सिडर करायचा प्रयत्न केलेला आहे, अपील केलेला आहे पण नाही, अंपायरांनी अमान्य केलेला आहे अपील. डॉट बॉल. निश्चित पाठी क्षेत्ररक्षण करताना अमोल सर या ठिकाणी आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण करताय, स्वतः गोल घालून सुद्धा सुरक्षित क्रिकेट ते खेळतायत खरं तर. नक्की नक्की संघाचे मालक, संघाचे कॅप्टन, संघाचे कीपिंग सगळ्या गोष्टी ते पूर्ण आपली पार पाडतायत. मस्त ग्लान्स. ओहो, इथे मिसफीड होते सर आणि त्याचा खात नियाजा भुगतावा लागेल. इथे चौकार जातोय, या चौकाराच्या मदतीने धाव संख्या होईल आता इथे 29 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अमोल मगदुम. यांचा एक विचित्र असा आउट देण्याचा क्षण. डीजे मास्टर अंपायरचं एक बोर्ड जाते आकाशाकडे. फलंदाज बाद डीजे.
आपल्याला फायनल अजून खेळवायची या ठिकाणी 3 बॉल झालेले आहेत आणि 3 बॉल फेकायचे बाकी आहेत. 35 धावा या झालेल्या आहेत. आता विजयासाठी पाहिजे तर 15 चेंडू आणि 18 धावा. रन रेट जर पाहिला तर 7.2 7.2 या सरासरीनं प्रति ओव्हर या ठिकाणी धावा कुटायचे आहेत. आणि मला वाटते सर टार्गेट जास्त मोठं नाहीये, आरामात सुद्धा होऊ शकतंय आणि हे निश्चित अमोल जाणतोय. आणि म्हणून पहा त्यांनी शेवटचे काही फटके आरामात खेळलेले आहेत, कारण त्याला माहिती आहे क्रीज वरती असणं महत्वाचं आहे, कारण सामना त्यांच्या हातात आहे. पण जर विकेट जास्त गेल्या तर निश्चित सामना त्यांच्या हातातून जाऊ शकतो, हे खरं तर त्यांनी त्या ठिकाणी जाणलेलं आहे. परत एकदा उत्तम बघा, उत्तम एवढा मोठे येऊन परत क्षेत्ररक्षण उभे आहेत. खरंच उत्तम आणि शैलेसाठी यांच्यासाठी एकदा जोरदार चाड्या झाल्या पाहिजेत. खरंच क्षेत्ररक्षण सर्वस्व झोकून दिलेलं आहे त्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये. स्विंग अँड मिस, वाईडचा इशारा अंपायर अखिल यांचा. आपले दुसरे अंपायर जनार्दन रेड्डी एकदम शांत उभे आहेत, ते आपलं काम चोख पार पाडतायत. ते ग्लान्स केलेला आहे दवंतोला आणि मस्त उत्कृष्ट क्षेत्ररक्षणचे. तर सर या नंतर होणारा हाय व्होल्टेज सामना एलएचजी चॅम्पियन्स वर्सेस एलएचजी स्पेशर्स अंतिम सामना असेल या मॅच नंतर. आणि ओव्हर समाप्तीनंतर धावा आलेल्या आहेत 3 बाद 38. 4 ओव्हर आतापर्यंत संपलेल्या आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 15 धावा. सर काय वाटते आपल्याला या ठिकाणी? एकदम सिंपल इक्वेशन आहे आता योगेश सांगळे यांच्या टीमसाठी. 12 बॉल 15 धावा. अमोल सारखा इतका स्ट्राईक वरती आपल्याला दिसतोय घातक फलंदाज. नक्की अमोल मगदुम जोपर्यंत क्रीज वरती आहे तोपर्यंत त्यांची टीम जिंकणारच, आणि तो अमोल मगदुम आपल्या टीमला जिंकवूनच घेऊन जाणार असं दिसतंय. आणि राजेश सिंग जे खेळतायत ते तर खरं तर आता आम्हाला माहिती मिळाली की हरीश आचार्य सर यांच्यापेक्षा सुद्धा सिनियर आहेत. एकदा त्यांचा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत एकदा. खरंच या लोकांसाठी वय हा फक्त एक आकडा आहे त्यांच्यासाठी. अमोल यांचं एकदम का स्वतः बॉलिंग टाकले, स्वतः फॉलोअर तर मध्ये काय धावत गेले, धाव ठोकले अक्षरशः त्यांनी. लाजवेल खरं तर एखाद्या तरुणाला. आदर्श आहेत जे लहान मुलं आपले इथं क्रिकेट बघण्यासाठी त्यांच्यासाठी ते आदर्श आहेत. याच्यासाठी सर क्रिकेट पद्धती आवड सुद्धा आहे आणि समर्पित भावने ते प्रॅक्टिस सुद्धा कायम करतायत. निश्चितच असा खेळ तेव्हा त्यांच्यापासून आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा इथे काय होईल या ठिकाणी 5वी ओव्हर प्रगतीपथावरती आहे. पुढील चेंडू फटका इथे मोठा खेचायचा होता, तिथे बीट होत आहेत. या ठिकाणी एक धाव चोरून काढण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी काय होत आहे, यष्ट्या उद्ध्वस्त करतायत बॉलर स्वतः आणि या ठिकाणी फलंदाज बाद डीजे.
10 चेंडूत 14 धावा. अमोल मगदुमने लॉक केलेला आहे सुलिंदर यांच्याकडे. बघा 2 धावांसाठी धावतायत ते आणि थोडीशी मिसफील झाली आहे सुलिंदर यांच्याकडून. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत अमोल मगदुम. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट अमोल मगदुम यांचं. चालेल चालेल. राजेश टू अमोल मगदुम. बॉल टाकलेला आहे मस्त डॉट बॉल. आठ बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आहे सर. काय होईल इथे. 8 बॉल आणि 12 धावा. अनेक जण घरी जाऊन आपले टी शर्ट बदली करून अत्यंत फॉर्मल मध्ये या ठिकाणी येत आहेत. मान्यवर मंडळी आपलं मनपूर्वक स्वागत आहे. कारण घरून जाऊन येणं सुद्धा हे सुद्धा क्रिकेट बद्दलची आवड आहे बरं का. नाही तर काही जण घरी गेले की घरी जाऊन झोपतात. दमलो वा थकलो वा 2 दिवस. परंतु जे कपडे बदलून या ठिकाणी येत आहेत ना खरे क्रिकेटर मला वाटतं पाहिजे त्यांना घरी जाऊन परत येणं. वाईड बॉलचा इशारा अंपायर अखिल यांचा. नाही निश्चितच सर. क्रिकेटमध्ये ना काही हौशी असतात, काही गौशी असतात, काही नवशी असतात. आता माहिती 8 बॉल 11. 8 बॉल 11 हाय. फटकावलेला चेंडू शावले यांच्याकडे. शावले उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळालेली आहे फक्त. सर कधी कधी अशा वेळेला खूप स्लो खेळणं सुद्धा घातक ठरतं बरं का. नक्की. कारण शेवटच्या चेंडूवरती जेव्हा तुम्ही पोहोचताना 2-3 डॉट बॉल तर मोठे आले ना तर अवघड होऊन जातं विजय. आपण पाहिलेले बरेच मॅच मध्ये. इक्वेशन थोडं अवघड होऊन जातं. प्रत्येक बॉलला धाव येणं महत्वाचं आहे. कारण जेव्हा आपण पाहिलं 2 फलंदाज क्षेत्ररक्षक आपण त्या ठिकाणी पडले होते त्याच्यानंतर मोठे फटके आलेले नाहीत. मोठी धावसंख्याच बनलेली नाहीये. आमचे स्कोरर आम्हाला सांगतील या ठिकाणी बऱ्याच चेंडू नंतर अजूनपर्यंत एकही बाउंड्रीवर पर्यंत चेंडू गेलेला नाही. खरं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती रन आउट, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, नंतर डॉट, नंतर 1 वाईड, नंतर एक सिंगल धाव. पहा मोठे फटके आलेले नाहीत आणि विजय सोप्यातला अवघड होऊन जायला वेळ लागत नाहीये सर. नाही मला असं वाटतं की त्यांच्या आवाक्यामध्ये विजय आहे त्यामुळे ते जास्त रिस्क घेत नाहीत. 1-1 2-2नेच टार्गेट कंप्लीट करायचं असं दिसतंय. मोठे फटके मारायचा धोका पत्करायचा नाही असं अमोल मगदुम यांनी ठरवलेलं दिसतंय. यानी अमोल मगदुम यांनी ठरवले त्याच्याशी काही देणं घेणं नाही. एक उत्कृष्ट षटकार खेचलेला आहे. निश्चित सर. हा षटकार या मॅचचं पूर्ण रंगरूप पालटून टाकलेला अक्षरशः. हा संपूर्ण सामना एका सामन्याकडे एका संघाकडे झालेला आहे. सामना पूर्ण एकतर्फी झालेला आहे. या षटकार नंतर मॅचचं इक्वेशन आहे. आता फक्त 4 धावांची आवश्यकता आहे 6 बॉल मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा आहे सर. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. सर्व रसिक प्रेक्षकांना सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. पुढचं षटक घेऊन येतोय शावलिन. या ठिकाणी हे दोन्ही फलंदाज खरं तर यांच्यामध्ये गुणवत्ता आहे, क्वालिटी आहे, त्यांच्यामध्ये महत्ता आहे आणि दोन्ही जर क्रीज वरती असतील तर संघाला विजय देण्याची त्यांची मोठी कुवत आहे. इथे पाणी आलेलं आहे. दूरवरतून पाणी जोरदार जाते कारण त्यांचा हक्क पण आहे सर. नक्की नक्कीच. आणि ऊन खूप असल्यामुळे पाणी पाहिजे. डिहायड्रेशन होतं. पण यांनी तोंड धुतलेलं त्याचं मला नाही समजलं. कदाचित फोटो सेशन काढायचं असेल त्यांना. कदाचित युट्यूब लाईव्ह असल्यामुळे चेहरा चांगला दिसला पाहिजे. बॅटिंग चांगली होणं घेणं देणं नाही पण चेहरा चांगला दिसला पाहिजे कदाचित असं त्यांचं उद्दिष्ट असेल. चला चला मॅच चालू करायची आहे लवकर. पुढचं षटक पुढचं षटक शावलिन अमोल मगदुम. दोघं खूप चांगले मित्र आहेत शावलिन आणि अमोल मगदुम. 6 बॉल मध्ये फक्त 4 धावांची गरज आहे.
आपल्याला बघायचं शाओलिन 4 धावा वाचवू शकतात का आपल्या 6 बॉल मध्ये. शेवटच्या षटकाराने निश्चितच मॅचचं रूपडं पालटून टाकलं इथे सर. नक्कीच नक्कीच पूर्ण समीकरण बदलले 6 धावा आल्यामुळे. पुढचा चेंडू शाओलिन अमोल यांना यांनी फटकावलेला विजय चौकार येतोय सर. आणि अशा प्रकारे या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक विजेता संघ आहे योगेश सांगळे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जिंकलेलं आहे त्यांनी. LSG प्रवाह. पण योगेश सांगळे यांच्या टीमला काही आनंद झालेला दिसत नाहीये. एकदम नाराज असे जातात. चला फायनलचा आपण या ठिकाणी आगाज घेतोय सर. आता थोडा ऊर्जा दिसते. डीजे वाजवा.